या जिल्ह्याचे विकास पुरुष माननीय अर्जुनभाऊ खोतकर साहेब व तसेच सर्व जनतेशी नाळ असलेले सर्वांचे लाडके माजी आमदार अरविंद चव्हाण साहेब व वेळेमुळे सगळ्यांचे नाव घेतले, सगळ्यांची माफी मागून सर्व मंच भाऊ मी तुम्हाला प्रथमतः माफी मागणार आहे, कारण तुम्ही खूप संयमी आणि खूप सहनशीलता तुमच्या अंगी आहे, परंतु तुमचा एक मावळा म्हणून आम्ही आता सहन करणार नाही। भाऊ, जालना नांदेड समृद्धी महामार्गासाठी तुम्ही प्रयत्न केले, शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळावा म्हणून तुम्ही मुख्यमंत्री असतील, श्रीकांत शिंदे साहेब असतील, दादा भुसे साहेब असतील यांच्या शेतकऱ्यांच्या वारंवार मिटिंगा लावल्या, परंतु हा आमदार त्याला प्रत्येक वेळेस अडचण निर्माण करत आहे, कोर्टात जात आहे, तक्रारी करत आहे। माझं यांना एकच प्रश्न आहे, अहो सेठ, जो मुलगा झाला नाही त्याच्या बारशाची तक्रार तुम्ही करायले, अजून शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे पडले नाहीत, तर भ्रष्टाचार होणार कसा? तुम्ही 300 400 कोटी रुपये खाल्ले म्हणता, अजून भाऊ एकाही शेतकऱ्याला एकही रुपया मिळाला नाही, अजून सगळे पैसे मिळणं बाकी आहेत आणि तुम्ही अगोदरच सांगायले 300 कोटीचा भ्रष्टाचार झाला, 400 कोटीचा भ्रष्टाचार असत। माझी तुम्हाला एकच विनंती आहे, एखादा पुरावा जर असेल तुमच्याकडे तर तो सादर करा। उगाच बिनबुडाचे आरोप इतक्या चांगल्या माणसावर आपण करणं हा योग्य नाही। बरं, घोटाळा होईल तरी कसा? जमिनी सगळ्या शेतकऱ्यांच्या नावावर, पैसा सगळ्या शेतकऱ्यांच्या नावावर जाणार आणि तुम्ही म्हणता की घोटाळा झाला, हे साफ आज सगळ्यांना माहिती आहे। महिलांचे प्रश्न असतील, महिलांची सुरक्षा असेल, सगळ्यात अगोदर जर कोणी उभं राहत असेल तर ते म्हणजे भाऊ आहेत। सेठ, तुमच्यासारखं रात्री 8 वाजले फोन बंद करायचं, इकडे तिकडे बसायचं, झुलायचं हे काम आमच्या नेत्याचं नाहीये। आमचा नेता म्हणजे सदैव रात्रंदिवस सर्व जनतेसाठी पाठीवर खंबीरपणे उभा राहणारा म्हणजे भाऊ आहे। हे भाऊ नाव म्हणजे काय जन्मता घेऊन आलेले नाहीये, हे सर्वसामान्य जनतेने नाव दिलेलं म्हणजे भाऊ आहे। अहो, गौमातेच्या रक्षणासाठी रात्री 12 वाजता फोन केला तर पोलिसांना तिथे पाठवणारा म्हणजे भाऊ आहे। असं उगाच भाऊ नाव पडलेलं नाही। भाऊ म्हणजे कोण विचारा लाडक्या बहिणींना। सगळ्यात जास्त म्हणतोय महाराष्ट्रात सगळ्यात जास्त लाडक्या बहिणींना लाभ कुठे मिळाला असेल तर तो जालना मतदारसंघ आहे आणि त्याच्या साक्षीदार या लाडक्या बहिणी आहेत। नाही तर तुम्ही सेठ समोर बसा, मी मावळा म्हणून सांगतो, माझा नेता समोर बसल आणि समोर बसून होऊन जाऊ द्या, दूध का दूध पाणी का पाणी। उगा बिनबुडाचे आरोप हे मावळे म्हणून साहेबांसाठी कोणी आता याच्यानंतर सहन करणार नाही। भाऊ, तुम्हाला पण कळकळीची विनंती आहे, तुम्ही दरवेळेस आम्हाला शांत करता, परंतु तुमचा मावळा म्हणून या सर्वांच्या साक्षीने सांगतो, तुमचा मावळे यानंतर तुमच्यावर झालेले बिनबुडाचे आरोप आम्ही सहन करणार नाही। तुमच्यातील तुमचा लेख म्हणून सर्व मायमौल्यांना परत एकदा विनंती करतो की आज सर्वसामान्य घरातील पुरुष याला योग्य पदावर बसवण्याचं आणि तुमच्यासाठी काम करण्याची संधी कोणी दिली असेल तर ते भाऊने दिलेली आहे। त्यामुळं प्रत्येक युवकांना देखील सांगतो, आपण सर्वांना यापुढे ही संधी आहे, कारण एक चांगल्या माणसासोबत जोडा आणि सर्वसामान्यांचे सर्व प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करा आणि आपल्या गावातील सर्व समस्या सोडवण्यासाठी जर कोणी तत्पर असेल तर ते एकमेव भाऊ आहेत। उगाच याच्या त्याच्या नादाला लागून याच्या त्याच्या भूलथापांना बळी पडून कोणाच्याही याला शरण जाऊ नका। आज आपला माणूस आमदार म्हणूनच जाणार नाही तर एक कॅबिनेट मंत्री म्हणून आतापर्यंत जे सर्व काही कामं केलेले आहेत ते आणखी वाढवायचे जर असेल, अरे पदावर नसताना 100 300 कोटीचे काम माणूस करू शकतो, तर कॅबिनेट मंत्री झाल्यानंतर 5 वर्ष झाले आमदार आहेत बाप्पा, आता रोड पासून ते भट्टीपर्यंत रस्ता करता आला नाही। जालन्यात असेल, ग्रामीण भागात असेल, अवसेट तुम्ही आमदार आहेत, तुमचे इतकं काम एका सरपंचाने आमच्या गावात केलंय आणि तुम्ही साधा एक रामनगरचा मुख्य बाजारपेठ असलेला एक मोठा रस्ता जो मुख्य रस्त्यापासून भट्टीपर्यंत जातो, एक रस्ता तुम्हाला करता आला नाही आणि तुम्ही जलसम्राट म्हणता, तुम्ही विकास पुरुष म्हणता। अहो, एकदा त्यासाठी म्हणतोय साहेब, एकदा समोर बसा।